मित्रांनो, लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, किती रुपयांचा मिळणार, कोणत्या निवडक जिल्ह्यांना ह्या हप्त्या वाटपासाठी प्राधान्य दिले जाणार आणि कोणत्या महिलांना ह्या हप्त्यातून वगळले जाणार आणि कोणत्या महिलांना तर योजनेतूनच चक्क बाहेर केले जाणार, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी इन डिटेल जाणून घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। तसेच जर तुम्हाला अद्याप अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी अजूनही मिळाली नसेल तर तुम्ही काय करायला हवे जेणेकरून पुढील 48 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येतील, ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। सोबतच लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायक अपडेट देखील पुढे आलेली आहे। काही महिलांकरिता ही एक अपडेट म्हणजे गुड न्यूज, तर काही महिलांकरिता ही एक बॅड न्यूज देखील ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो, काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करू इच्छितो। जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कोणतीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली अपडेट आहे त्या महिलांकरिता ज्यांना नव्याने अर्ज करायचा आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपयांचा लाभ सध्या लाडक्या बहिणींना मिळतो आहे आणि तो लवकरच 2,100 रुपयांचा करण्यात येणार आहे। म्हणजेच वर्षाकाठी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 25,000 रुपयांहूनही अधिक रुपयांची आर्थिक मदत सरकारद्वारे केली जात आहे। तेव्हा अनेक महिलांचा असा कल आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरावा। ज्या महिलांनी काही कारणास्तव अजूनही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल त्यांच्याकरिता ही एक महत्त्वाची अपडेट आहे। अनेक महिलांना अशी आशा लागून राहिली होती की आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म त्यांना भरता यावा, ह्याकरिता शासनाद्वारे फॉर्म भरण्याकरिताची जी अंतिम मुदत देण्यात आली होती त्यामध्ये वाढ करण्यात येईल। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर इतकी होती। विधानसभेच्या निवडणुकांना सुरुवात होण्यापूर्वी किंवा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीची ही तारीख होती। त्यापूर्वी ज्या महिलांनी ह्या योजनेकरिता अर्ज केला त्यांचा अर्ज आतापर्यंत अप्रूव्ह देखील झाला आहे आणि सोबतच त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला आहे। मात्र आता ज्या महिला अशा आहेत ज्यांना नव्याने या योजनेकरिता अर्ज करायचा आहे त्यांच्याकरिता एक वाईट बातमी पुढे आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता राज्यातील कोणत्याच नव्या महिलेला अर्ज करता येणार नाहीये। ज्या महिला ऑलरेडी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी यादीत येतात केवळ त्यांनाच ह्या योजनेअंतर्गत दरमहा हप्ते मिळणार आहे। मात्र कोणत्याही नव्या महिलेचा समावेश लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांमध्ये करण्यात येणार नाहीये। तेव्हा मित्रांनो, जरी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकषामध्ये बसत असाल तरी देखील आता तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही। त्यामुळे ह्या योजनेच्या लाभापासून तुम्हाला वंचित राहावे लागणार आहे। मित्रांनो, ह्यानंतरची अत्यंत महत्त्वाची अपडेट आदिती तटकरे ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत त्यांनी दिली आहे। लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ह्याबाबत त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य करताना म्हटले की तुर्तास तरी राज्याची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्या कारणाने सध्या तरी लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांच्याच हप्त्यावर समाधान मानावे लागणार आहे। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्यानंतर आणि त्यानंतर त्या प्रकारचा अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2,100 रुपयांचा करण्यावर चर्चा करू। राज्याची आर्थिक स्थिती चांगली झाल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांचा हप्ता देण्यात येईल अशी महत्त्वाची घोषणा आदिती तटकरे यांनी केली आहे। आणि मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे। सोबतच अजित पवार यांनी हे देखील सांगितले की लाडकी बहीण योजनेमध्ये काही नव्या निकषांची भर देखील करण्यात येणार आहे। जे निकष ऑलरेडी आहेत त्या निकषांमध्ये नवे निकष ॲड केले जाणार। मित्रांनो, हे जे नवे निकष ॲड केले जाणार आहे ह्या न्यूजमुळे अनेक महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे, कारण अनेक महिलांना निकषांचा आधार देऊन लाडकी बहीण योजनेमधून मागील काही महिन्यांमध्ये बाहेर करण्यात आले आहे। जवळपास 13 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून महिला व बाल कल्याण मंत्रालयाने बाहेर केले आहे। आणि मित्रांनो, ह्या निकषांच्या पूर्ततेकरिता आतापर्यंत RTO आणि आयकर विभागाकडून डाटा मागवण्यात आलेला आहे। अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले। तसेच मित्रांनो, अशी देखील धक्कादायक अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे की पुढील 6 महिन्यांमध्ये तब्बल 53 लाख लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेतून बाहेर केले जाणार आहे। त्यांना ह्या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार आहे। काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केलेल्या भाषणात असे म्हटले होते की लाडकी बहीण योजनेसारख्या योजना सरकारला परवडणाऱ्या नाहीत। अशा योजनांमुळे आधीच कर्जबाजारी असलेला महाराष्ट्र अधिकच कर्जबाजारी होईल। कर्जाचा मोठा डोंगरच महाराष्ट्राच्या डोक्यावर बसेल। तेव्हा ही योजना सरकारला पेलवणारी नाहीये।
तेव्हा ही योजना लवकरच बंद होणार अशा प्रकारचे भाकीत राज ठाकरे यांनी केले होते। पण मित्रांनो, महायुतीच्या नेत्यांनी अशा प्रकारचे स्पष्ट वक्तव्य केले आहे की कितीही काहीही झाले तरी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद करण्यात येणार नाही। पण त्यांनी जो लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर करण्याचा सपाटा लावला आहे त्यातून हे तर स्पष्ट आहे की लाडकी बहीण योजना बंद जरी होणार नसली तरी देखील ह्या योजनेतून असंख्य लाडक्या बहिणी बाहेर पडणार इतकी बाब तर निश्चित आहे। तसेच मित्रांनो, राज्यभरातील महिलांना आता नव्याने देखील या योजनेचा अर्ज करता येणार नाहीये। तेव्हा अनेक महिलांकरिता ही एक अपडेट म्हणजे बॅड न्यूजच म्हणावी लागेल। मित्रांनो, शासनाने हा जो निर्णय घेतला आहे त्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आतापर्यंत किती महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले, तुमच्या बँक खात्यामध्ये एकूण किती रुपये तुम्हाला मिळाले कमेंट करून मला नक्की सांगा। तसेच मित्रांनो, एखाद्या महिन्याचा हप्ता, एखाद्या महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आले नसतील तर त्याबाबत देखील नक्की सांगा। अनेक अशा महिला आहेत ज्यांना योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाहीये। तसेच अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला, त्यांचा फॉर्म अप्रूव्ह देखील झाला, मात्र आतापर्यंत एकही रुपयाचा आर्थिक लाभ त्यांना मिळालेला नाहीये। आणि सोबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत त्यांच्या बँक खात्यामध्ये एकाही गॅस सिलेंडरची सबसिडी जमा करण्यात आलेली नाहीये। तेव्हा मित्रांनो, अशा महिलांमध्ये तुम्ही येता का कमेंट करून मला नक्की सांगा। मित्रांनो, ह्यानंतरची अत्यंत महत्त्वाची अपडेट त्या महिलांकरिता आहे ज्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी यादीत येतात। अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर मिळालाय, मात्र अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सरकारने वचन दिल्याप्रमाणे वर्षाकाठी 3 गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांना मिळणार होती। 830 रुपयांच्या दराप्रमाणे 3 गॅस सिलेंडरचे एकूण 2490 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना मिळाले। मात्र मित्रांनो, अहवाल असा पुढे आलेला आहे की 50%हूनही अधिक अशा महिला आहेत ज्यांना आतापर्यंत एकाही गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेली नाहीये। आता मित्रांनो, हे असे का झाले त्यामागील कारण आपण अगदी कमी वेळात जाणून घेऊया। मित्रांनो, खरं तर मागील वर्षी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अधिकाधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरची सबसिडी जमा झाली। त्या तारखेपर्यंत ज्या महिलांना पैसे मिळायचे ते मिळून गेले, मात्र जशी आचारसंहिता लागू झाली आणि त्यानंतर आतापर्यंत कोणत्याच महिलेला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळालेला नाहीये। कारण मित्रांनो, निवडून आल्यानंतर सरकारचा मुख्य भर हा लाडकी बहीण योजनेवरच होता, त्यामुळे अन्नपूर्णा योजनेकडे सरकारचे खरंच दुर्लक्ष झाले आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे। पण मित्रांनो, अन्नपूर्णा योजनेकडे देखील सरकार नक्कीच लक्ष देणार अशी देखील माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे। तेव्हा लाडक्या बहिणींना ज्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांना ह्या काळामध्ये काही प्रमुख गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून त्यांच्या बँक खात्यामध्ये लगेचच हे पैसे जमा होऊ शकतील। गॅस सिलेंडरचे कनेक्शन महिलेच्या नावे असणे बंधनकारक आहे, तेव्हाच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तिला गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यात मिळू शकेल। त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला गॅस एजन्सीमध्ये जाऊन EKYCची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे। याखेरीज तिसरी महत्त्वाची अट म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सदर महिला पात्र असावी, तसेच तिच्या बँक खात्यामध्ये किमान एका हप्त्याचे पैसे तरी आलेले असावे। तेव्हा मित्रांनो, ह्या सर्व कंडिशन्सची पूर्तता, ह्या अटींची पूर्तता तुम्ही या काळामध्ये करून घ्यायला हवी। जसा ह्या योजनेकरिताचा निधी अर्थ मंत्रालयाकडून पुरवला जाईल तसे लगेचच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागतील। पण मित्रांनो, अशा सर्व महिला ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, म्हणजेच EKYCची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, स्वतःच्या नावे गॅस सिलेंडरचे कनेक्शन करून घेतले नसेल, त्या महिलांना हे पैसे मिळवताना नक्कीच अडचण येणार, ह्यात काहीच शंका नाहीये। मित्रांनो, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला आतापर्यंत आर्थिक लाभ मिळाला का? गॅसचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का, हो की नाही, ह्याबाबत कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तसेच मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे। त्यांच्या अर्जांची त्यांनी जी कागदपत्रे सादर केली त्या सर्व कागदपत्रांची सत्यता तपासण्याचे काम शासनाद्वारे केले जाणार आहे। मित्रांनो, शासनाच्या ह्या निर्णयावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तसेच ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।